रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने बहुप्रतीक्षित असलेला रोटरी अण्णोत्सव 2025 चे शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील सावगाव रोड येथील अंगडी कॉलेज मैदानावर मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार आणि सुरेश अंगडी एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा मंगला सुरेश अंगडी, डॉक्टर स्फूर्ती अंगडी आणि रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन शरद पै यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुहास चांडक, अण्णोत्सवाचे अध्यक्ष रोटेरियन अक्षय कुलकर्णी, रोटेरियन शैलेश मांगले, सचिव रोटेरियन मनीषा हेरेकर व इतर सन्माननीय रोटरी क्लबचे सदस्य आदींनी सहभाग घेतला होता। यंदाचे अण्णोत्सव शुक्रवार दिनांक 3 जानेवारी ते मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 पर्यंत या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे। या अण्णोत्सवाला बेळगाव तसेच आसपासच्या परिसरातील तब्बल 1,20,000हून अधिक नागरिक भेट देतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या अण्णोत्सवात विविध प्रकारच्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय शाकाहारी आणि मांसाहारी पाककृती, मनोरंजन पार्क आणि दैनंदिन सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमासह एक आनंददायी अनुभव शहरवासीयांना मिळणार आहे। आणि बेळगावकरांनी त्यांना अत्यंत असा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आजपर्यंत आणि दरवर्षी प्रतिसाद वाढत चाललाय। त्यामुळे आमचे जे सदस्य आहेत त्यांच्या पण म्हणजे त्यांना पण इन्स्पिरेशन मिळायला लागले की आणखीन ह्याच्यापेक्षा चांगलं करावं, पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी परत चांगलं करावं। लोकांचा रिस्पॉन्स वाढत आहे, म्हणजे जे नंबर्स आहेत यायचे इथं व्हिजिट करणारे लोकांचे ते फार वाढत आहेत आणि ह्याच्यातून जे सर्व ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून बांधून हे सगळं लोकांना बाहेरच्या स्टॉल्स आणून, बाहेरगावचे स्टॉल्स आणून हे जेवढे वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला खाद्यपदार्थ तुम्हाला देताना जे कष्ट घ्यावं लागतं, मेहनत घ्यावं लागतं, ते आमचे क्लबचे सदस्य अत्यंत चांगल्या रीतीने करायला लागलेत आणि लोक पण खुश आहेत। इतके वर्ष चालू पण जबाबदारी मोठी आहे, एवढे सर्व लोकांना सांभाळून घेणे पण काय सोपं नाही आहे। पण सर्व सदस्य आमच्या रोटरी क्लब बेळगावचे अत्यंत प्रामाणिकपणे, मग तो मोठा इंजिनियर असू दे, डॉक्टर असू दे, इंडस्ट्रियलिस्ट असू दे, स्वतः येऊन तिकीट विकतात, रात्री 12पर्यंत बसतात, काही त्याच्यामध्ये कमीपणा मानत नाहीत त्यांनी आणि त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाला आणि ह्याच्यातून जे उत्पन्न होते, जो नफा होतो कमी होतोय, जास्त एक वर्षी काहीतरी अडचणी येतात, पण त्याच्यातून शाळेंच्या मुलांसाठी बेंचीस, स्मार्ट बोर्ड्स, पाण्याची व्यवस्था, एज्युकेशन फॅसिलिटीज, स्कॉलरशिप्स या सर्व गोष्टी केल्या जातात आणि दरवर्षी हे होत आहे। त्यामुळे पुष्कळसा लोकांना फायदा पण होतोय, ज्या नीडी लोक आहेत त्यांना फायदा होतोय आणि असंच हा चालू आहे। त्यामुळे लोकांनी प्रतिसाद द्यायला लागलेत, ह्या वर्षी पण त्यांनी चांगला प्रतिसाद देणार आहे आम्हाला खात्री आहे, तरी द्यावा अशी आम्ही विनंती करतो सर्वांना आणि येऊन इथे एन्जॉय करावं एवढी आम्ही त्यांना विनंती करतो। किती स्टॉल आहेत? 186 ते कन्झ्युमर स्टॉल्स आहेत, फूड स्टॉल्स आहेत आणि याच्या पाठोपाठ आमचं मोठी शरीर सौष्ठव स्पर्धा पण होणार आहे 15 आणि 16 तारखेला इथं ह्याच प्लॅटफॉर्मवर इथं होणार आहे। म्हणजे भारत देशातून जवळजवळ 400 पार्टिसिपंट्स येणार आहेत, प्लस 200 ऑफिशियल्स येणार, 600-700 लोक बाहेर गावातून येणार आहेत। त्यामुळे ती पण एक मोठं आकर्षण आहे, मोठी स्पर्धा आहे फार, त्याला पण त्यांनी लोकांनी रिस्पॉन्स द्यावा अशी विनंती करतो। रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने चोखंदळ खव्यांसाठी वर्षातून एकदा अतिभव्य प्रमाणात या अण्णोत्सवाचे आयोजन करण्यात येते। त्यामुळे नागरिकांनी आपली लक्षणीय उपस्थिती दर्शवून या फूड फेस्टिवलचा लाभ घ्यावा असे आयोजकातर्फे कळविण्यात आले आहे।